VNIT नागपूरचे 5 वर्ष संपले. बी डिग्री हातात पडली, वर मेरिट नंबर 1चा अवॉर्डही मिळाला. आता या 5 वर्षात मी काय नुसता अभ्यास केला? छे छे, कितीतरी इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या या 5 वर्षात, त्याच तुमच्या बरोबर शेअर करतोय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या YouTube चॅनेलमध्ये. तर इंटरेस्टिंग गोष्टींमधली पहिली गोष्ट आहे सेकंड इयरची. आम्हाला तेव्हा जर्नल सबमिट करावे लागायचे परीक्षेआधी. पद्धत अशी की आज जर्नल सबमिट करायचं पूर्ण करून, मग आमचे प्रोफेसर ते बघून त्यावर सह्या करायचे आणि मार्क्स त्यांच्या मार्कशीटमध्ये एंटर केलेत की दुसऱ्या दिवशी आम्ही खाली मान घालून आपापली जर्नल्स घेऊन घरी जायचो. तर या प्रकारात माझा मित्र राजू याचं अप्लाइड मेकॅनिक्सचं जर्नल नेमकं गहाळ झालं. आता बहुतेक ते सरांच्या प्यूननी इकडून तिकडे ट्रान्सफर करताना कुठेतरी पाडलं असावं, पण ते गहाळ झाल्यामुळे शिक्षा आम्हाला मिळाली. मी सरांकडे गेलो, म्हटलं सर, तुम्ही तर सही केलेलीच असणार आहे, मार्क्स दिलेलेच असणार आहेत, तर आम्हाला प्लीज कन्सेशन द्या की प्रॅक्टिकल फायनल परीक्षेला जर्नल आवश्यक असतं आणणं, तरी तुम्ही आम्हाला जर कन्सेशन दिलं तर बरं होईल, नाहीतर आम्हाला पुन्हा ते लिहून काढावं लागेल. त्यावर ते सर जरा खडूसच होते. त्यांनी चेहरा वाकडा करून सांगितलं, नाही नाही, तुम्हाला हे द्यावंच लागेल. मग काय करणार? मी, माझा मित्र राजू, आम्ही दोघांनी रात्रभरात ते लिहायला सुरुवात केली. आमची कंडिशन बघून राजूचे आई वडील सुद्धा यात सामील झाले. आता राजूची आई हाऊसवाईफ आणि वडील डॉक्टर. बरं, या सगळ्यांचं अक्षर वेगळं. आम्ही जर्नल चक्क 4 भागात विभागलं आणि प्रत्येकाने 1/4 जर्नल मध्यरात्रीपर्यंत लिहून काढलं. मग राजूच्या मनात विचार आला, अरे यात 4 भागात लिहिलंय, अक्षर वेगळे, सर बघतील तर काय म्हणतील? मी त्याला सांगितलं, सिनियर्सनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे काही बघणार नाहीत सर, शेवटचं पान काढतील, त्यावर सही करतील आणि वर म्हणतील, पहा तुम्हाला कशी अद्दल घडवली. आणि नक्की तसंच झालं. दुसऱ्या दिवशी आम्ही जर्नल घेऊन चौबे सरांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, सर हे लिहून काढलं पुन्हा. मग त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. कसा? सॅडिस्टिक प्लेजरचा. पहा, केलं की नाही तुम्ही नीट, बरं झालं, आता निर्घोळ राहा. आणि मग त्याप्रमाणे आम्ही ते कम्प्लीट केलं. आता यातला पोएटिक जस्टिस पहा. ते सर खडूसच होते, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर होता, परंतु झालं काय, 2003 साली मी AICTचा एक्सपर्ट चेअरमन म्हणून प्रायव्हेट कॉलेजेसच्या नागपूर भागात गेलो होतो इन्स्पेक्शनसाठी. आणि काय आश्चर्य, माझं स्वागत करायला चौबे सर तिथे होते. त्यांनी मला ओळखलंच नाही आणि ते सर सर करून माझ्या मागे लागले. सर तुम्हाला काय हवं? आमचं हे बघा, आमचं ते बघा. त्यांनी मला मस्का पॉलिश करण्यासाठी एकही मौका सोडला नाही. मी मनातल्या मनात हसत होतो. सगळं झाल्यानंतर शेवटी त्यांना सांगितलं, चौबे सर तुम्ही विसरलात, मी तुमचा स्टुडंट आहे, तुम्ही मला सर करू नका. पण तोपर्यंत मी पोटभर त्यांच्याकडून सर ऐकून घेतलं होतं. तर ही एक मजा झाली. त्याच्यानंतर अजून 3rd इयरला असताना एक इंटरेस्टिंग किस्सा घडला होता. आमच्या सिव्हिलच्या वर्गातील 2 जण, नाव घेत नाही, ते 2 जण मध्येच कल्टी मारायचे चालू क्लासमधून आणि साधारण 1 तासाने यायचे. आणि ते काय करायचे, तिसऱ्या एका आमच्या मित्राची स्कूटर होती, तो दुरून यायचा. या दोघांनी चापलुसी करून त्याची मास्टर की बनवली होती. ते मास्टर की वापरून त्याची स्कूटर काढायचे आणि जवळच्या मुलींच्या LED कॉलेजमध्ये जाऊन एक दृष्टीदर्शनाचं सुख घेऊन यायचे. आणि त्या मित्राला बिचारायला कळायचं नाही की हल्ली माझा पेट्रोल इतक्या लवकर का संपतंय. झालं काय, असं होता होता एक दिवस या दोघा मित्रांचं मुलींकडे बघताना लक्ष भलतीकडेच गेलं आणि ऍक्सिडेंट झाला. मग पोलीस आल्यानंतर कळलं की या दोघांनी त्या तिसऱ्या मित्राची स्कूटर घेऊन हा न्याहाळण्याचा धंदा सुरू केला होता. नंतर त्या तिघांमध्ये युद्ध झालं. ते युद्ध मिटलंही, पण तो किस्सा अख्ख्या सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये गाजला. आता याच्यानंतर मजा अशी असते की मी तुम्हाला सांगितलं मागे की मी हॉस्टेलवर असाइनमेंट सबमिशन शीट काढायला जायचो, तेव्हा फुकटमध्ये सकाळचा छान ब्रेड ऑमलेट नाश्ता करून यायचो. त्यात एक करार होता. आमचे जे UP आणि इतर स्टेट्स मधले जे मित्र होते त्यांनी सांगितलं होतं, मी तुला रेग्युलर इथे फ्री मध्ये नाश्ता देईन, पण त्याच्या बदल्यात तू मला एकदा तरी घरी जेवायला बोलवायचं.
मग मी त्या 4 जणांना एक दिवस घरी सांगून जेवायला बोलावलं. छान बेत केला. बासुंदी होती, गुलाबजाम होते आणि घरी केलेले होते आईनी खपून. आणि त्यातला एक श्रीवास्तव म्हणून मित्र होता, त्याला ती बासुंदी कळलीच नाही. त्याला वाटलं ते दही आहे, म्हणून तो काहीतरी दह्यासारखं खायला गेला. तेव्हा लक्षात आलं, अरे ये दही तो बहुत मीठा है. आणि त्याला तो गुलाबजाम आहे तो बटाट्यासारखा वाटला, म्हणजे मसाल्यातला बटाटा वडा. आणि त्यांनी तो बटाटा समजून पोळीत कुस्करून खायला प्रयत्न केला. आम्ही सगळे हसत होतो. तर अशी या मित्रांची मजा पण यायची. त्यांना घरी बोलावलं तरी मजा यायची, त्यांच्याशी बोलताना मजा यायची. त्यांच्यामुळे आम्ही एक शिकलो, यूपीचे लोक कायम तू किंवा तुम म्हणायचे नाही, आप म्हणायचे. त्यांनी सांगितलं, आप यूपी में आओगे और तुमसे बात करोगे ना, मार खाओगे. आणि असं प्रत्येक स्टेटची तहजीब, प्रत्येक स्टेट मधले प्लस पॉइंट्स, खाण्यापिण्याच्या सवयी, राहण्याच्या सवयी, हे सगळं आम्हाला नकळत कळत गेलं. याच्यानंतर 4th इयर फायनल इयरला अजून एक अकॅडमिक गंमत झाली. अकॅडमिक याच्यासाठी की आमचे जे आर्किटेक्चरचे मित्र होते त्यांच्यात आणि आमच्यात एक प्रकारचा बार्टर अंडरस्टँडिंग होता. त्यांचे रिजेक्टेड प्लान्स जे होते, बिल्डिंग प्लान्स, ते आम्हाला द्यायचे आणि त्या बरोबर आम्हाला A ग्रेड मिळायची. कारण आमचे प्लॅन तपासणारे सिव्हिल इंजिनियर, त्यांना कुठे आर्किटेक्चरचं काही कळतंय. आणि त्या बदल्यात आम्ही काय करायचो, त्यांना डिझाईन सब्जेक्ट अतिशय भयंकर वाटायचा, कठीण वाटायचा. आम्ही त्यांना डिझाईन शिकवायचो. तसा माझा एक मित्र किशोर, फायनल इयरला त्याला स्टील स्ट्रक्चर डिझाईन येत नव्हतं, तर ते पक्का करायला मी त्याच्याकडे गेलो आणि एक सॅम्पल प्रॉब्लेम घेतला डिझाईनचा. तो त्याला नीट समजावून सांगितला. आपण म्हणतो ना, उलगडून दाखवला. तसा प्रत्येक स्टेपनी उलगडून दाखवला. कम्प्लीट डिझाईन विथ ड्रॉइंग करून दाखवलं. अख्खा दिवस दिला आणि मग मी त्याचे थँक्स घेऊन परत घरी आलो. फायनल इयरला नेमकं स्टील डिझाईन मध्ये जरी तो 4th इयरचा आमचा प्रॉब्लेम असला तरी काय करायचे, 4th आणि फायनल इयर मिळून पेपर सेट व्हायचा. सगळ्या मित्रांनी सगळ्यांनी असं ठरवलं, फायनल इयर मधनच येणार पेपर, 4th इयरचा कशाला बघा. आणि नेमका तोच प्रॉब्लेम फायनल इयरच्या स्टील डिझाईन पेपरमध्ये आला. मी आनंदाने उडालो. 4 तासाचा पेपर मी 3 तासात कंप्लीट करून विजयी हास्य मिरवत हॉलमधून गेलो आणि माझे सगळे मित्र जळून खाक झाले. कारण त्यांना सर्व्हायव्हलचा प्रश्न होता, पास होण्याचा प्रश्न होता आणि इथे मी 3 तासात ते कंप्लीट करून गेलो. तर मित्रांना मदत करण्याचा हाही एक फायदा होतो, हे मला नंतर फार चांगल्या रीतीने कळलं. तशीच एक मजा अजून झाली. फायनल इयरला असताना आम्ही ड्रॅमॅटिक्सचे मित्रमैत्रिणी उभे होतो आणि त्यात गॅदरिंगच्या शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभ असतो. त्या बक्षीस समारंभाला ज्याला पहिला नंबर आला किंवा पहिल्या 2-3 मध्ये, त्याला स्टेजवर जाऊन बक्षीस घेऊन यायचं असतं. आणि बक्षीस देणाऱ्या कोण होत्या, त्यावेळेला आमचे चीफ गेस्ट होते एअर मार्शल लतीफ. तेव्हा ते रिटायर होऊन महाराष्ट्राचे गव्हर्नर होते आणि त्यांच्या मिसेस बिल्किस लतीफ या प्राइज देत होत्या. आता मिसेस बिल्किस लतीफ म्हणजे एक घरंदाज खानदानी सौंदर्य, अतिशय देखण्या बाई, अतिशय चांगल्या बाई. आणि त्यांच्या हातून प्राइज घेताना सगळ्यांना छान वाटायचं. त्यात त्यांनी आमचा वीक पॉइंट असलेला स्लीवलेस घातलेला होता. माझ्या आधी जो एक मुलगा गेला 2nd इयरचा, त्यांनी बक्षीस घेताना मिसेस बिल्किस लतीफ बरोबर शेक हँडसाठी हात पुढे केला. मिसेस बिल्किस लतीफनी हसून नमस्कार केला आणि सांगितलं जेस्चर्सनी की मी शेक हँड करणार नाही. ते बघून मी माझ्या मित्रांना आणि खास करून मैत्रिणींना सांगितलं, मी त्याच्या जागी असतो ना तर शेक हँड करून आलो असतो. यावर माझ्या मैत्रिणी म्हणाल्या, जा तोंड पहा, तुला कोण तिथे बोलावतंय आणि तू काय तिथे शेक हँड करणार. म्हटलं बघा 2 मिनिटांनी कळेल. 2 मिनिटांनी माझं नाव अनाऊन्स झालं, कारण 4th इयरचा मी नंबर 1 मेरिट होतं. प्राइज घ्यायला स्टेजवर गेलो. तिथे बक्षीस घेण्यासाठी मी हात असा समोर केला, माझी बॉडी लँग्वेज आणि डोळे असे होते मॅडमना की मॅडम, तुम्ही जर मला शेक हँड करून हे प्राइज दिलं नाही तर मी प्राइज घेणार नाही आणि स्टेजवरून उतरणार नाही. हा पवित्र त्यांना कळला आणि हसून त्यांनी माझ्याशी शेक हँड केला. फोटोग्राफरनी तो क्षण अचूक टिपला. मला तो फोटो अतिशय प्रिय आहे. आणि मग परत आल्यानंतर ड्रॅमॅटिक्स मधल्या माझ्या मित्रमैत्रिणींना कळलं की मी थ्रूआउट पहिला येतोय आणि माझा भाव एकदम वाढला. आता तुम्ही म्हणाल, हे ड्रॅमॅटिक्सचं कुठून आलं प्रकरण, तर त्याची मजा आहे. 2nd इयरला माझा मित्र राजू, तो पहिल्यापासून क्रिकेट खेळायचा. शाळेत तो स्टार प्लेअर होता, कॉलेजमध्येही तो स्टार प्लेअर झाला.
आणि त्यांनी मला एकदा सेकंड इयरच्या एका मॅच नंतर सांगितलं की बघ, तू नुसता कॉलेज एके कॉलेज करणार आहेस का हेमंत? मी बघ क्रिकेटमध्ये सुद्धा माझं नाव जमवलंय, काहीतरी वेगळं कर ना, नुसता अभ्यास काय करतो? आणि मग माझी जळली. मी लगेच नोटीस बघता बघता माझ्या लक्षात आलं की त्या दिवशी कॉलेजच्या ड्रॅमॅटिक्ससाठी नोटीस होती ऑडिशनची, की ज्यांना कॉलेजच्या ड्रामामध्ये भाग घ्यायचे त्यांनी ऑडिशनला यावं. आता मी बालरंगभूमीत काम केलं होतं, त्यामुळे मी नाव दिलं आणि आपला नंबर लागतोय का म्हणून गेलो. कर्मधर्म संयोगाने जे डायरेक्टर होते, जे सिलेक्ट करणारे होते, ते आमचे बालनाट्यातले इंद्राचा आसन नारदाची शेंडीमध्ये इंद्र होते आणि मी त्यात कोरस होतो. त्यांनी मला बघता क्षणी इशारा केला की मी तुला सिलेक्ट केलंय, बोलू नकोस. त्याप्रमाणे माझी विनासायास नाटकात एंट्री झाली आणि ती एंट्री सेकंड इयरची झाली. काम कमी असलं तरी ग्रुपमध्ये इतकी मजा यायची आणि जसजशी नाटकाची प्रॅक्टिस वाढायची ना, रात्री मध्यरात्रीपर्यंत चालायची शेवटी. तर आम्हाला समोसा आणि चहा घेऊन राहायची सवय लागली. आम्ही खरे इंजिनियर बनायच्या मागे लागलो, कारण साईटवर ऑब्व्हियसली तुम्हाला जेव्हा काम वाढतं तेव्हा चहा समोसे घेऊनच राहावं लागतं. आता हे सेकंड इयरचं छोटं होतं, पण फोर्थ इयर आणि फायनल इयरला इतकं छान झालं, कारण फोर्थ इयरचं नाटक होतं नयन तुझे जादूगार. त्या नाटकात 3 अंकी नाटकात गाणी होती आणि आमच्यातले कलाकार एवढे कसबी होते, कॉलेजचे सिनियर्स आणि ज्युनियर्स, की त्या गाण्यामुळे आणि एकंदर वातावरणामुळे आमच्या कॉलेजच्या नाटकाला कायम पहिलं प्राइज मिळायचं नागपूर युनिव्हर्सिटी. खोलकुटे ढाल आमचीच झाली होती. सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट तो होता, नाटक झाल्यानंतर काय व्हायचं, वेगवेगळे प्रोफेसर इन्चार्ज आम्हाला शनिवारी संध्याकाळी हमखास आमंत्रण द्यायचं पार्टीसाठी. आणि ती पार्टी कशी, तर कॉलेजच्या प्रोफेसरांचं क्वार्टर व्हीएनआयटीत अतिशय प्रशस्त. त्या क्वार्टरच्या अंगणात एका कोपऱ्यात असं कॅम्प फायर लावल्यासारखं व्हायचं आणि बार्बेक्यू सारखं छान भरीत आणि इतर गोष्टी तयार व्हायच्या. खमंग वास सुटायचा. पोटभर आम्हाला प्रोफेसर आणि त्यांच्या बायको मंडळी आग्रह करायच्या आणि आम्हाला मजा वाटायची. क्लासमध्ये कर्दनकाळ वाटणारे प्रोफेसर हे त्यांच्या बायकोसमोर अतिशय डोमेस्टिकेटेड आयडियल हजबंड सारखे वागायचे. आता माझ्या मनात प्रश्न यायचा, हे प्रोफेसर आपल्याला का बोलवत आहेत? तर आमच्या डायरेक्टरने सांगितलं, पाहतो आता जेवण झाल्यावर कळेल. जेवण झाल्यावर प्रत्येक पार्टीत त्या प्रोफेसरांची मिसेस आम्हाला ऑर्डर करायची, गाणं गा. आणि मग राजू त्याचं भजन घेऊन यायचा. राजू अत्रे अतिशय सुरेख गायचा. ही चाल तुरु तुरु पासून सुरुवात करायचा. विनू आगवणचं लागा चुनरी में दाग, तसंच नंदू अत्रे हा तर गुंतता हृदय हे गाणं आणि मत्स्यगंधातली सगळी गाणी त्याची एकदम A1 होती. ती एकापाठोपाठ एक तो गायचा. तर असे हे 4-5 जण इतके सुंदर गायचे, वातावरण मंत्रमुग्ध व्हायचं. बरं, हे सगळं झाल्यानंतर आम्हाला काय वाटायचं की अरे, इंजिनिअरिंग पेक्षा हे विश्व वेगळं आहे. आणि त्यामुळे आम्हाला वाराकान, गदी माडगुळकर, वसंतराव देशपांडे या सगळ्या दिग्गजांशी ओळख झाली. त्यांच्या कामाचा आवाका कळला आणि आम्हाला असं वाटायला लागलं की जणू काही ते आम्हाला विचारूनच हे सगळं लिहित आहेत. नाहीतर इंजिनिअरिंग आणि आर्ट यांचा काही संबंधच नाही. परंतु इंजिनियर होता होता लाईफ कसं जगावं हे या नाटकांनी आम्हाला कळवलं, हे समजावलं. आणि हे सगळं होता होता डिग्री मिळाली, सगळं झालं. परंतु त्याचा एक किस्सा मी शेवटी सांगेन. बरं, डिग्री मिळाल्यानंतर एक किस्सा अजून छान झाला. आमचा एक मित्र पक्या, साधारण डिग्री मिळून 5-6 वर्ष झाले असतील, आणि आमचा एक सिनियर दिनेश केसकर, तो बोईंगचा व्हाईस प्रेसिडेंट होणार होता. हा आमचा मित्र पक्या आणि दिनेश केसकर मुंबईहून नागपूरला एकाच विमानाने उतरल्यानंतर त्या एअरपोर्ट बिल्डिंगकडे जाताना पक्यानी दिनेशला विचारलं, दिन्या तू कोणाला टोपी घातली? दिनेश केसकर म्हणे, टोपी घातली? तू काय बोलतोयस? मग पक्यानी सांगितलं, अरे मला जायला यायला कुठे परवडतंय प्लेननी. मी रिचर्डसन क्रुडासचा ट्रान्समिशन लाईन टॉवरचा कन्सल्टंट म्हणून काम सुरू केलंय, त्यामुळे त्यांनी मला हे तिकीट दिलं आणि मी फुकट आलो. तू कोणाला टोपी घातली? दिन्यानी फक्त त्याच्या खिशातलं बोईंगचं व्हाईस प्रेसिडेंटचं कार्ड त्याला दाखवलं. ते बघता क्षणीच पक्यानी न भूतो न भविष्यती अशी ऍक्शन घेतली. टारमॅकवर सगळ्या तमाम जनतेसमोर त्यांनी त्या दिनेश केसकरला साष्टांग प्रणिपात घातला आणि तो किस्सा कॉलेजमध्ये नंतर भरपूर मशहूर झाला.
तर ही अशी दिनेश केसकर सारखी अतिशय इलस्ट्रियस ॲल्युमनी आम्हाला भेटली. त्याच्यामुळे आमचं लाईफ अजून छान झालं. याच दिनेश केसकरने जेव्हा VNITची 50 वर्ष झाली तेव्हा 5 कोटीचं कॉर्पस मिळवून दिलं होतं आवाहन करून. आता या सगळ्या बॅकग्राऊंड वरती तुम्ही म्हणाल मला VNITतनं काय मिळालं? अहो खूप सारं काही काही मिळालं. सगळ्यात महत्वाचं सब्जेक्ट कसंही असू दे, शिकवणारे कसेही असू दे, तुम्ही पुस्तक विकत घ्यायचं चांगलं आणि नीट अभ्यास करायचा की डिस्टिंक्शन मिळतंच. तसंच समजा शिकवणारे चांगले नसतील, अहो शिकवणारे 10-15 चांगले होते, बाकी सगळे पाट्या टाकणारे किंवा काही बोलायची गरज नाही असे होते. त्यामुळे काय झालं, कसं शिकवू नये हे आम्हाला कळलं आणि मग मी प्रोफेसर झाल्यानंतर कसं शिकवू नये एवढंच आत्मसात केलं. त्यामुळे चांगलं शिकवण्याशिवाय काही गत्यंतरच नव्हतं. आता सगळ्यात शेवटी जो किस्सा मिळाला तो वेगळा. मी पहिला आलो, यथावकाश नागपूर युनिव्हर्सिटीने 6 महिन्याने कॉन्व्होकेशन म्हणजे दीक्षांत समारंभ आयोजित केला होता. मला माझ्या आई वडिलांनी सांगितलं की मला त्यांनी माझ्याकडनं पास मागितला की तू आम्हाला 2 पासेस मिळवून दे. आणि माझ्या डोक्यात काय विचित्र, मी त्यांना सांगितलं मी पास मिळवून देणार नाही. आणि कारण काय होतं, अहो माझे वडील ना, मी कायम पहिला आलो की मी पेढ्यांसाठी पैसे मागायचो, तर दरवेळेला मला वडील म्हणायचे काय हे तू दरवेळेला पहिला येतो मला पेढ्यांचा खर्च सोसावा लागतो. तर माझ्या डोक्यात ती तिडीक गेली होती. त्यामुळे मी म्हंटल तुम्ही तर नेहमी म्हणता की पहिला येतो पेढ्यांचा खर्च येतो, मी नाही तुमच्यासाठी पास आणणार. आणि मग कॉन्व्होकेशनच्या दिवशी मी पाहिलं माझे आई वडील होते, नंतर ते मला भेटले, खुश झाले. मग मी माझ्या मित्राकडे जेव्हा गेलो तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं अरे तुझ्या आई वडिलांना मी पास दिला. मी त्यांच्यावरच चिडलो, तुम्ही कशाला पास दिला? तर ते हसून म्हणाले तुला आत्ता नाही कळणार, नंतर कळेल. अरे त्यांच्याशिवाय तुला डिग्री मिळाली असती का? जेव्हा मी IITतून PhD करताना 4 वर्ष झाल्यानंतर सुरतला मध्ये गेलो होतो तेव्हा माझी ट्यूब लागली की अरे आईनी जर माझं जेवण खाण वेळेत दिलं नसतं, माझी काळजी नसती घेतली आणि वडिलांनी जर फायनान्शियल छत्र ठेवलं नसतं, अभ्यासाला रूम घेऊन दिली नसती, तर मी काय खाक अभ्यास करू शकलो असतो? उशीर झाला तरी मी माझ्या आई वडिलांना सांगितलं इतक्या वर्षांनी की मला आत्ता कळलं. ते हसले, ते म्हणाले अरे असंच असतं, तू बाप होशील ना तेव्हा तुला कळेल की एका वडिलांची भूमिका काय असते. आणि सगळ्यात शेवटी एक अतिशय चटका लावणारी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. माझे वडील शेवटच्या काही वर्षात होते, 84-85 वर्षाचे, आणि त्यांचे मित्र ज्यांच्या बालनाट्यात मी काम करत होतो त्यांच्या घरी गेलो होतो. बोलता बोलता माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला प्रश्न केला. त्यांनी सांगितलं अरे तू हेमंतला इतके वर्ष बालनाट्यातून काम करायला लावलं, त्यांनी कॉलेजमध्ये काम केलं, काम काय त्याचं फक्त 5 मिनिटाचं असायचं, कशाला एवढा त्याच्याकडनं त्रास करून घेतला, काय गरज होती? माझ्या वडिलांचे मित्र काही बोलण्याची मीच सांगितलं दादा नाटकामुळे मला एकच कळलं, कितीही होस्टाईल क्राऊड असू दे, 2000चा होस्टाईल मॉब मी जर माझ्या डायलॉगनी माझ्या ऍक्टिंगनी कंट्रोल करू शकतो, तर मी प्रोफेसर झाल्यानंतर माझ्या अभ्यासामुळे 50 विद्यार्थ्यांना कंट्रोल करणं अतिशय सोपं आहे. त्यामुळे लेक्चर कसं द्यावं, खणखणीत द्यावं, चांगलं द्यावं, व्यवस्थित द्यावं आणि तयारीनिशी द्यावं. काय बिशाद आहे की मुलं तुमच्यावर ओव्हरपॉवर करतील. मला कधीच कोणी खडू फेकून मारताय, कोणी कॉमेंट करताय असं कधी आयुष्यात बघायला मिळालं नाही. उलट मला विद्यार्थ्यांकडनं नेहमी प्रेमच मिळालं. आणि याचं कारण नाटकात जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या ऑडियन्सला फेस करता कॉन्फिडेंटली, तेव्हा तुमच्यात आपोआप ते बेअरिंग येतं. मंडळी, ही माझी VNITच्या 5 वर्षातली गमती जमतींची सिरीज इथे थांबवतोय. गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.